आपण ना कधी कधी घोस्टिंग करतो. घोस्टिंग म्हणजे तुम्ही मला एखाद्या विषयात विचारपूस करण्यासाठी किंवा मैत्रीच्या एका नात्याने कॉल किंवा मेसेज करता आणि मी तुम्हाला त्याचं काहीच प्रत्युत्तर देत नाही. तुम्ही तिकडे माझ्या रिप्लायची वाट पाहत आहात आणि मी इकडे मूव्ह ऑन झालोय. कधी कधी मलाही तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्याच इन्सिक्युरिटीमुळे ते राहूनच गेलं. किंवा कधी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी असं काही विचित्र वागतो, नंतर आपल्या मनात असूनही आपण त्यांच्याशी काही बोलतच नाही. आता याचं कारण म्हणजे लाज वाटणे म्हणा, किंवा भीती, किंवा नंतर बघून घेऊ म्हणून केलेली टाळाटाळ, हेही असू शकते. प्रेम तर आहे, पण या सगळ्या गोष्टींमुळे आपली नाती पुन्हा जुळण्यापासून वंचित राहतात. आता एपिक्टेटस खूप सुंदर उदाहरण देतात, लक्ष देऊन ऐका. कल्पना करा की तुम्ही एका नौकेने समुद्रातून प्रवास करत आहात आणि तुमची नौका कुठेतरी किनाऱ्यावर थोड्या काळासाठी थांबते आणि तुम्हाला तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी तुम्ही खाली उतरला आहात. आता उतरलाच आहात तर तिथे शेलफिश खरेदीसाठी दिसले म्हणून ते विकत घेतले आणि सोबत कांदेही विकत घेतले. पण हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे मन हे त्या नौकेवर घट्ट बांधून ठेवावे लागेल आणि तुमचा कॅप्टन कधीही हाक देईल याकडे लक्ष ठेवावं लागेल. आणि जर का हाक आलीच तर तुम्ही त्या विकत घेतलेल्या गोष्टी तिथेच टाकून तुम्हाला नौकेवर धाव घ्यावी लागेल. आणि जर असे करणार नसाल मित्र हो, तर तुम्हाला मेंढ्याच्या कळपासारखं बांधून जबरदस्तीने नौकेवर आणण्यात येईल. आता हेच आपल्या आयुष्याविषयी लागू होतं मित्र हो. कल्पना करा, तुम्हाला शेलफिश आणि कांद्याऐवजी बायको आणि लेकरं देण्यात आली. सगळं आयुष्य अगदी सुखासुखी चाललंय, पण कॅप्टनने हाक दिलीच तर सगळ्या गोष्टी तिथेच सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला नौकेकडे धाव घ्यावी लागेल. आणि जर तुम्ही जास्त वयस्कर असाल तर तुम्हाला नौकेपासून जास्त दूरही भटकलं नाही पाहिजे. जर हाक आलीच तर तुम्ही एखाद्या वेळी मागे सोडले जाल. तर मित्र हो, आपण आपल्या आयुष्यात इतकं मग्न होऊन जातो की आपल्याला हे भानच राहत नाही की वरती बसलेला कॅप्टन आपल्याला कधीही हाक देऊ शकतो. एपिक्टेटस आपल्याला सांकेतिक रूपात आपल्या आयुष्याच्या अप्रत्याशिततेचा म्हणजेच अनप्रेडिक्टेबिलिटी हा स्वभाव दर्शवून देतात. आपण आपले नातेसंबंध, आपली हेल्थ, आपली संपत्ती या गोष्टींना किती साहजिकपणे गृहीत धरायला लागतो की या गोष्टी एका क्षणात आपल्याकडून नाहीशा होऊ शकतात याचं भान देखील राहत नाही. कित्येक लोक म्हातारी झाली तरी त्यांच्या तिजोरीच्या किल्ल्या किंवा खोचकपणे बोलणे किंवा अगदी टोकाच्या स्वार्थीपणाने जगणे सोडतच नाहीत. मग अशा लोकांना जेव्हा कॅप्टन हाक मारेल तेव्हा त्यांना नौकेवर परत यायला आवडणार नाही. मग अशा वेळी त्यांना मेंढ्याच्या कळपासारखं जबरदस्तीने बांधून न्यावं लागतं. मग अशा लोकांनी काय आयुष्य जगलं आणि त्यांच्या आयुष्यात काय अर्थ होता, कोणाला काहीच आयडिया नाही. मित्र हो, हे आयुष्य आपल्याला किती नशिबाने मिळालेलं आहे, हे किती सुंदर आहे. यातली सुंदरता आपण एखाद्या पर्यटकासारखी एन्जॉय करूया आणि आयुष्याच्या प्रत्येक निर्णयामागे आपल्या कॅप्टनच्या हाकेची जाणीव मनात ठेवूया आणि ही आठवण असू देऊया की जेव्हा तो बोलवतो तेव्हा मी हे सगळं सोडून माझ्या स्वइच्छेने गेलो तरच बरं आहे, नाहीतर मेंढ्याच्या कळपात मीही सामील होईल. धन्यवाद.